इथे वेदच्या मृत्यूमुळे नैराश्यात गेलेली पापोरी पुन्हा बहरली. ऋतुराजला वर उचलत पपोरी म्हणाले. ऋतुराज काही दिवसांनी मुंबईला गेला आणि शूटिंगमध्ये व्यस्त झाला. इथे वेदच्या मृत्यूमुळे नैराश्यात गेलेली पापोरी पुन्हा बहरली. त्याला ऋतुराज आवडू लागला. त्याने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि आसाम लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. हळूहळू ऋतुराजचे टीव्ही शो मेगा हिट ठरले आणि ऋतुराज टीव्ही जगतात एक प्रसिद्ध स्टार बनला. हळूहळू तेच बदल पापोरीत आले जे काळाबरोबर प्रत्येक मुलीत येतात. ऋतुराज आता पपोरीचा जीव गेला होता. त्याचा श्वास तिच्यातून वाहत होता. आता पापोरींना वेदांची कमतरता कधीच जाणवली नाही. पपोरींनीही ऋतुराजला आपला जीवनसाथी बनवायचं ठरवलं. त्याच्या फॅन फॉलोईंगमुळे ऋतुराज एकदा आसामला आला जिथे त्याने एका मोठ्या स्टेजवरून पपोरीसाठी त्याच शब्दांची पुनरावृत्ती केली जे त्याने त्याच्या सुरुवातीच्या दिवसात एकदा सांगितले होते. यावेळी पपोरींना त्याला उत्तर द्यावे लागले आणि त्यांनी ते केले. हो, आम्ही पण तुझ्यावर खूप प्रेम करतो ऋतुराज. त्याच्या उत्तराने ती अद्भुत संध्याकाळ हृदयस्पर्शी झाली. पण ऋतुराज आणि पपोरीला लग्नाची घाई नव्हती. त्यांना फक्त काही दिवस त्यांच्या नात्याचा आनंद घ्यायचा होता आणि एकमेकांना जवळून समजून घ्यायचे होते. सगळं अगदी सुरळीत चालू होतं. पण ते कोणी टाळू शकत नाही आणि हे कटू सत्य आहे. ऋतुराजच्या वडिलांचा आणि आईचा रस्ता अपघातात मृत्यू होतो आणि त्याची आवडती धाकटी बहीण सुनंदा जी अतिशय सुंदर होती, तिचा एक डोळा त्या अपघातात गमवावा लागतो. या नैराश्याच्या क्षणी ऋतुराजला प्रत्येक पावलावर साथ देणारी आणि विनाशापासून वाचवणारा एक पापोरी होता. ऋतुराज पुन्हा एकदा उभा राहिला आणि टेलिव्हिजनच्या दुनियेत येण्यासाठी सज्ज झाला. पण त्याला सुनंदाची खूप काळजी वाटत होती. अशा स्थितीत पपोरींनी सुनंदाला त्यांच्या हृदयात आणि जगामध्ये समान स्थान दिले. पापोरीसोबत राहताना सुनंदा आपले दुःख केव्हा विसरली हे त्यालाही कळले नाही. ही पपोरीची खासियत होती. ज्याच्याकडे असेल त्याने ती खुल्या मनाने केली असती. ती अजिबात कुत्री नव्हती. आसाममध्ये जे काही बिल्ले सक्रिय होते त्यांनी एक नवीन योजना बनवली ज्याचा मुख्य उद्देश चांगल्या आणि वाईटासाठी असलेली जादू पूर्णपणे नष्ट करणे हे होते. स्वतःला कलानिधी म्हणवणारी महिला त्याचे नेतृत्व करू लागले. कलानिधी कोण हे फार कमी लोकांना माहीत होते. पण बहुतेक लोक त्याला व्हॅम्पायर आणि पडलेला कामगार म्हणत. पण त्यांची तंत्रावर कमालीची पकड होती. एक अफवा देखील होती जी लोकांना घाबरवायची. वझर्यानींची ही गुप्त संघटना शंभलाच्या संपर्कात आहे आणि भारतीय तंत्र नष्ट करण्यासाठी डाव्या विचारसरणीचा अवलंब करून त्यांचा प्रचार करू इच्छित आहे. पण बेस त्याचा परमभक्त बनला आणि त्याच्या मागे लागला. कारण त्यांचे संरक्षण त्यांना घंटा गोपाळांपासून वाचवण्यास मदत करत होते. सोमेशला मारणारा घंटा गोपाळ हा जोनालीचा शेवटचा शत्रू होता. जोनाली वर्षानुवर्षे वाट पाहत होती की ती घंटा गोपालकडून सोमेशच्या मृत्यूचा बदला कधी घेईल. मात्र तो आजपर्यंत कलनिधीला भेटू शकला नाही. जेव्हा ती तिच्या काही विश्वासपात्रांसह काल निधीला भेटली तेव्हा तिने जोनालीची शक्ती पाहून सांगितले, तुला एक मुलगी आहे जिच्याकडे तंत्राची अद्भुत शक्ती आहे जोनाली. मला ती हवी आहे. मी तिला अधिक प्रगत बनवीन आणि तिच्याद्वारे तुझा बदला घेईन. एवढ्या वर्षात जोनाली आपल्या निष्पाप मुलीला विसरली होती जी तिला तिच्या नातेवाईकाकडे सोडून गेली होती. कलानिधींचे शब्द आठवले. जोनालीला कलानिधीची शक्ती समजली जी तांत्रिक विमानात तिच्यापेक्षा खूप प्रगत होती. जोनाली अनेक वर्षांनी दिवाण साहेब तालुकदार म्हणजेच पपोरीच्या वडिलांना भेटायला पोहोचली.
त्याला पपोरीला नेण्याचे बोलले असता तालुकदार साहेबांनी त्याला जाण्यास सांगितले, पण जोनाली ठाम होती. बळजबरी होऊन तालुकदार साहेबांनी त्याला ढकलून कोठी बाहेर फेकले. तो निघताना म्हणाला, तुम्ही स्वतःला कितीही सुरक्षित ठेवलंत तरी एक दिवस माझ्या हातून तू मरशील. तालुकदार साहेबांनी त्यांच्या धमकीकडे दुर्लक्ष केले, ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. दिवाण साहेबांची मायांगमध्ये मोठी हवेली होती. जोनाली गुप्तपणे पुन्हा तांत्रिक काम करू लागली. यावेळी कलानिधी आणि काही कापालिकांनीही त्याला साथ दिली. प्रेमाच्या मंदिरासारखा त्या घरात प्रत्येक घृणास्पद खेळ हे रोजच होऊ लागले. पंचमकराच्या क्षयाने त्या घराचे पावित्र्य दूषित झाले. तांत्रिकांनी ही सिद्धींची उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र गणचक्र उपासना सुरू केली, जी फक्त नावाची पूजा होती. सेक्स आणि फक्त सेक्स होता, पण त्याच्या मुळाशी कलानिधी होते, जे आपल्या फायद्यासाठी व्यवस्थेचे स्वरूप बदलण्यात गुंतले होते. देखावा आणि संभोग थांबत नसताना या तंत्र साधनाचा फटका गावक्यांना सहन करावा लागला. ग्रामदैवत गंजले. गावात मोठ्या प्रमाणात पूर आल्याने कहर झाला. दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर यक्षिणीच्या कोपाचा पाऊस सुरू झाला. हवेलीत होणाऱ्या उपक्रमांची प्रतिक्रिया म्हणून त्याचा जन्म झाल्याचेही सांगण्यात आले. पण यक्षिणीची तहान दिवसेंदिवस वाढत होती. त्याचे साधन पूर्ण करण्यासाठी बेजने मुद्दाम त्याला शिकार पुरवायला सुरुवात केली. अशा स्थितीत ही बाब काही दिवसांत दिवाण साहेबांच्या कानावर गेली. तो जोनालीला लवकरात लवकर हवेली सोडण्यास सांगतो. पण एके दिवशी पपोरीच्या सुखाने भरलेल्या संसाराने त्यांचे लक्ष वेधून घेतले. पपोरीचे काका आणि दिवाण साहेबांचे मोठे बंधू ठाकूर बलदेव प्रताप हे काही जादूगारांसह हवेलीत खेळ ठोकायला गेले, पण परत आलेच नाही. त्याला डोळ्यांसमोर मरताना पाहून त्याच्या प्रोफेसर पत्नीला खूप आघात झाला आणि ती लहान मुलासारखी झाली. आपल्या मोठ्या भावाची आणि बहिणीची ही अवस्था पाहून दिवाण साहेबांना जोनालीचे शब्द आठवले. तुम्ही स्वतःला कितीही सुरक्षित केले तरी एक दिवस तुझा मृत्यू माझ्या हातून होईल. तो आता काहीशा भीतीने जगू लागला होता. तो घाबरला होता असे नाही, पण ज्या पपोरीला त्याने आपल्या बायकोने मोठ्या अभिमानाने वाढवले होते, त्याला कोणत्याही संकटात टाकायचे नव्हते. पण कालनिधीला कोणत्याही किमतीत पपोरी हवी होती. दिवाण साहेबांनी मजबुरीने काही निवडक चांगल्या जादूगारांची मदत घेतली आणि त्यांना या घटनेची जाणीव करून दिली. जोनालीला जे हवे आहे ते तिला मिळेल यावर सर्वांनी एकमत केले. आणि घन गोपालने मायोम पोबित्रोच्या रात्री दिवाण साहेबकडून सुनंदाला पापोरीच्या जागी त्याच्याकडे सोपवण्याची योजना आखली आहे, कारण जोनालीने मोठ्या झालेल्या पपोरीला कधीही प्रत्यक्ष पाहिले नव्हते. हा निव्वळ भ्रम असला तरी खरी गोष्ट अशी होती की घंटा गोपालला जोनालीला उखडून काढायचे होते. दिवाण श्रीमान स्वतःच्या मुलीवर मोहित होऊन दुसऱ्याच्या मुलीला अडचणीत आणत होते, पण त्यांचा घन गोपाळांवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी याबाबत पपोरींना सांगितले नाही. वेळ निघून गेला आणि जादूगारांचा वार्षिक उत्सव, ज्यामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही जादूचे म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या जादूचे मोठे पारखी आले. ठरल्याप्रमाणे तालुकदार साहेबांनी सुनंदाला मुलगा दाखवायला सांगून कार्यक्रमात आणले. सुनंदाला तिथे खूप अस्ताव्यस्त वाटत होते. जोनाली सुनंदाला पपोरी समजत होती आणि तिला मिळाल्याचा खूप आनंद झाला होता. त्यांनी दिवाण साहेबांना सांगितले, तू म्हातारपणी चांगलं जगशील, मी तुला माफ करशील. दिवाण साहेबांनी आपले काम केले होते.
पुढचे काम घंटा गोपाळांना करायचे होते. सुनंदाचा पूर्ण शृंगार झाला आणि तिला अभिषेकासाठी तयार करण्यात आले. कलानिधींनी बेज आणि त्यांच्या अनुयायांवर जबरदस्तीने लादलेली गणचक्र साधना त्याची सुरुवात झाली आहे. सर्व तांत्रिक आपल्या महिला साथीदारांसह मोकळ्या अंगणात आनंदाने नाचू लागले. नृत्यानंतर त्यांनी त्यांच्या हृदयाच्या सामग्रीनुसार अल्कोहोल आणि मांसाचे सेवन केले. त्यानंतर त्यांनी चक्रांवर पडता बराच वेळ संभोग केला. ज्या तांत्रिकाचे बिंदू विस्खलन झाले तो आपल्या महिला सहकायासह उठून तिथून निघून जायचा. एक एक करून सगळे तिथून निघाले. मात्र जोनाली सोबत सेक्स करणाऱ्या व्यक्तीचे अद्याप वीर्यपतन झालेले नाही. तो तिचे लांब चुंबन घेत म्हणाला, सोमेश व्यतिरिक्त मी आजपर्यंत असा बेज बघितला नाही ज्याचा बिंदू जोनालीशी संभोग करूनही स्खलन झाला नाही. खरं सांग, तू कोण आहेस? तो तिच्या स्तनांची काळजी घेत म्हणाला. तू मृत्यू आणि एका झटक्याने त्याला ठार केले. नग्न जोनालीला तेथे वेदना होऊ लागल्या. पण घंटा गोपाळचा बिंदू सुटेपर्यंत तो मरू शकला नाही. सेक्स करताना दोघेही अग्निचक्रात सामील झाले होते. अग्निचक्र गाठल्यानंतर कोणतीही पडझड होत नाही. जोनालीलाही हे माहीत होते, पण जर घंटा गोपाल बिंदूला सोडण्यात आले तर एक स्फोट तिला मूळ चक्रात म्हणजेच भूलोकात घेऊन जाईल, जिथे तिचे भौतिक शरीर मरेल. पण सुनंदाला वाचवणेही गरजेचे होते. घन गोपाल पुढे काही करू शकण्यापूर्वीच त्याच्या 100 सहकायांनी तिथे आलेल्या सर्व काळ्या जादूगारांना मारायला सुरुवात केली. कारण जोनालीच्या चेतनेचा आधार मिळालेल्या त्याच्या चेतनेला स्वतःचे अस्तित्व वाचवण्याची तळमळ होती. अशा परिस्थितीत कलानिधी जोनालीला सोडून पळून गेला, कारण तिला जोनालीपेक्षा तिची बेज जास्त आवडत होती. आणि त्याच्या या दाव्याचाही पर्दाफाश झाला, जे त्याला कालचक्र जाणकार असल्याचे सांगत होते. त्रासलेली जोनाली तासनतास गोपालकडे बघत होती. तुम्ही स्वतः एक कोंडीच्या कोंडीत आहात, ती हस्त म्हणाली. त्याचे बोलणे ऐकून घंटा गोपाळ रक्ताचा घोट पिऊन राहिला. काही जादूगारांसह सुनंदाला सुखरूप घेऊन दिवाण साहेब घरी परतले. घंट गोपालचा हात छातीवर ठेवत जोनाली म्हणाली, मला संपव, मग आपण लुकी मंत्रातून कधीही अदृश्य होऊ शकणार नाही. माझा नाश करायचा असेल तर आधी स्वतःला नष्ट करावं लागेल. मुद्दा सोडू द्या. घंटा गोपाळांनी बिंदूला मूळ जागी नेऊन जोनालीसह तंत्र समाधी घेतली आणि त्याच प्रकारे त्याला मिठी मारल्यानंतर लुकी मंत्रातून गायब झाला. तो दिसेनासा होताच त्याला मिठीत घेत तो पुन्हा नव्या आयामात दिसला. आता त्याचा मुद्दा निघू लागला, जो हळूहळू प्रथम महान, नंतर प्रकाश, नंतर आकाश, नंतर वायू, मग अग्नी, मग पाणी आणि शेवटी पृथ्वी म्हणजेच सामान्य वीर्य स्खलन झाले. घंटा गोपालचे स्खलन होताच जोनालीच्या भौतिक शरीराचे तुकडे झाले आणि ते पुन्हा विश्वात गेले. घंटा गोपाळचे संपूर्ण शरीर ज्वालामुखीसारखे जळत होते. ज्या बिंदूचे शारीरिक वीर्यामध्ये रूपांतर झाले ते त्याच्या खालच्या मार्गातून पूर्णपणे बाहेर आले नव्हते, म्हणून घंटा गोपालांनी ते मूळ चक्राच्या वर उचलले नाही आणि मधुबाला नावाच्या त्याच्या एका महिला साथीदारासोबत बलात्कार करून तिला तिच्या पोटात घातलं. मूळ चक्रावरील उत्पत्तीचे तत्व सर्वांसाठी समान आहे. काही दिवसांनी मधुबालाला मुलगी झाली, ज्यामध्ये त्याच वीर्याचा एक भाग होता जो जोनालीच्या संपर्कामुळे क्षीण झाला होता. त्यामुळे जोनालीच्या पिशाच गुण त्यात आले. सर्व काही पुन्हा सामान्य झाले. आत्ताच ब्रह्मपुत्रेच्या काठावर यक्षिणीची समस्या होती, जी लोकांना आपले शिकार बनवत होती. यक्षिणीला दैवी शक्ती लाभली होती,
जिचे पकडणे किंवा पकडणे हे मृत्यूवर विजय मिळवण्यासारखे होते. ऋतुराज त्याच्या काही मित्रांसह बऱ्याच दिवसांनी मेरियोगला आला. त्याने पपोरीची त्याच्या मित्रांशी ओळख करून दिली. पपोरीनेही सर्वांची मने जिंकली. तिच्या मैत्रिणींना ती खूप आवडली. त्यांच्यामध्ये प्रभात हा मुलगा होता ज्याने यक्षिणीच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. त्यामुळे तो ऋतुराज आणि पपोरी यांना जागा दाखविण्यासाठी आग्रह करू लागला. सुरुवातीला दोघांनी ती खूप धोकादायक असल्याचे नाकारले, पण ते पटल्यावर ऋतुराजने गमतीने असे सांगितले, ज्या रात्री नदीकाठी भेटू. त्या रात्री त्याला न सांगता तो ऋतुराजने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. रात्री त्याला तेथे काही पायल सापडले जे त्याने गुपचूप खिशात ठेवले आणि कोणालाही सांगितले नाही. मात्र रात्रभर तो घरी परतल्याने ऋतुराज त्याला शोधत त्याच ठिकाणी पोहोचला. तो तिथे एका बाजूला पूर्णपणे शांत बसला होता. ऋतुराज त्याच्याशी काहीही बोलायचा प्रयत्न केला की तो विचित्रपणे हसायचा. यानंतर ऋतुराज मित्रांसह मुंबईला परतला. मुंबईत पोहोचल्यानंतर प्रभातने दिल्लीतील गेम डेव्हलपर असलेल्या त्याचा चुलत भाऊ पार्थ भाटियाला ही गोष्ट सांगितली आणि त्या यक्षिणीचे पाय दाखवले. त्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी यक्षिणीवर इंडिक गेम विकसित करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्याकडून त्या अकलेटही घेतल्या. त्या अकलेट्समधून तिला खरा टाईप फील यायचा. एके दिवशी त्याची लिव्हियन पार्टनर इंदूने गुपचूप ते सापडले आणि लपवले. काळाने हळूहळू यक्षिणीला मोठा धोका निर्माण केला. एके दिवशी घन गोपाल मधुबालाला म्हणाले की हे भौतिक शरीर इथे सोडून मी आकाश तत्वात सामील होईल. माझ्या या भौतिक शरीरावर पिंपळाचे झाड लाव. काही दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा यक्षिणी तुझ्या जाळ्यात पडेल तेव्हा मी माझी शक्ती तिच्या शरीरात हस्तांतरित करीन आणि मी तुला पुन्हा प्राप्त करीन. घंटा गोपाळने सांगितल्याप्रमाणे मधुबालाने बरोबर केले आणि मग एके दिवशी तालुकदार साहेब आणि 100 जादूगारांच्या मदतीने तिने त्या यक्षिणीला ढालीत कैद केले. ती त्या हवेलीत कायमची कैद झाली. आणि मग त्या रात्री नदीच्या काठावर गेलेल्या मुलाला घंटा गोपाळ म्हणतात आणि मधुबालाने त्याला सोबत घेतले.